दंडोत प्रणाम. जीवनात आल्यानंतर आपण काय कमवावं आणि काय गमवावं जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपल्याला जीवन समजलं नाही. आपण जो खूप काही कमवत असतो, जमवत असतो, त्यांनीच खूप काही गमवलेलं असतं. जवळचं जे काही आहे आणि जे मिळवलेलं आहे ते वाचवण्याची भावना जोपर्यंत आपली आहे तोपर्यंत तो माणूस स्वतःलाही मिळू शकत नाही. जो स्वतःला मिळू शकत नाही तो परमेश्वराला कसा मिळवणार? म्हणून परमेश्वर सर्वज्ञ श्रीचक्रवर्तींनी सांगितलं, सकळही संपत्ती ती असंपत्ती. जीवाची परमेश्वर संपत्ती आहे. तर आपली संपत्ती काय आहे, आपण मिळवायचं काय आहे आणि जे मिळवलेलं आहे ते सोडायचं कधी आहे, हे जोपर्यंत आपल्याला लक्षात येत नाही तोपर्यंत आपल्याला जीवन कळालेलं नसतं. आणि जरी आपण नाही सोडलं तर निसर्गात ते आपल्याला सोडावंच लागणार आहे. हे त्रिकाल सत्य आहे. हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही, कळत नाही तोपर्यंत आपल्याला जीवनही व्यवस्थित जगता येत नाही. म्हणून पहिल्यांदा आपण आपल्याला मिळवलं पाहिजे. आत्मज्ञाने मोक्षाची व्याख्या परमेश्वरांनी स्वतःच्या ज्ञानातच सांगितलेली आहे. आपण आपल्याला समजून घेणं आणि आपण आपल्याला मिळवलं. ज्यावेळेस आपण आपल्याला मिळू त्यावेळेस आपण आपल्याला सर्व काही सोडलेलं असतं. परंतु जोपर्यंत आपण ते सोडत नाही आणि जमवलेलं आहे, मिळवलेलं आहे ते टिकवण्याचा प्रयत्न करतो तोपर्यंत आपणही आपल्याला मिळवलेलं नसतं. म्हणून आपण आपल्याला मिळवणं म्हणजेच परमेश्वराला मिळवणं आहे. आणि जी बी संपत्ती आहे या संपत्तीचा अर्थ आपल्याला किती उपयोग येतो, कुठपर्यंत उपयोग येतो. संपत्ती ही कायमस्वरूपी उपयोगीत येणारी जी आहे तिला संपत्ती म्हणतात. म्हणून कायमस्वरूपी उपयोगी येणारी ही फक्त परमेश्वर भक्ती आहे, परमेश्वर प्राप्ती आहे. आणि म्हणून परमेश्वरांनी सकळही संपत्ती असंपत्ती म्हटलेलं आहे आणि जीवाची फक्त परमेश्वरच संपत्ती म्हटलेलं आहे. त्यावरती जर आपण चाललो तर नक्कीच परमेश्वराला आपण प्राप्त करू शकू. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.